विश्वास आणि सत्याची ताकद. MB न्यूज, आपली बातमी, आपलं सत्य. सर्वांना जय जिजाऊ. परळीमध्ये मराठा भवनच्या जागेवरून जे काही विघ्नसंतोषी मंडळी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, त्या संदर्भामध्ये मी आपणास सविस्तर सांगू इच्छितो की परळीमध्ये मराठा भवन व्हावं अशी अनेक मराठा समाज बांधवांची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती. अखेर ती मागणी 14 तारखेला छत्रपती संभाजीराजांच्या जयंतीच्या दिवशी पूर्ण झाली. परळी नगर परिषदेला माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे साहेबांनी वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी जागा उपलब्ध करून दिली आणि त्या जागेमध्ये मराठा भवन नगर परिषदेच्या मार्फत उभा होणार आहे. हे पत्र परळी नगर परिषदेनं मराठा बांधवांना दिलं. हे करताच काही विघ्नसंतोषी मंडळी या ठिकाणी वल्गना करायला लागले की दत्त मंदिरची जागा आहे, त्या जागेवर मराठा भवन करता येत नाही. ज्या जागेचा कुठलाही वाद नाही, दत्त मंदिरची जागा आहे, ती जागा दत्त मंदिरचे जे काही विश्वस्त आहेत, जे काही जागा त्यांच्या ताब्यात आहे, जे मालक आहेत ते गोस्वामी यांनी ती जागा गेल्या 3 वर्षापूर्वीच नाथ प्रतिष्ठानला दिलेली आहे. नाथ प्रतिष्ठानचे विश्वस्त राजेंद्र सोनी यांना ती जागा सामाजिक कारणासाठी त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे आणि ती जागा आज कागदोपत्री जरी दत्त मंदिरच्या नावे भोगोटदार म्हणून गोस्वामीचं नाव असलं तरी ती जागा वडिलोपार्जित गोस्वामी यांची आहे. त्या जागेमध्ये कुठलाही वाद नाही, निर्विवाद ती जागा आहे. त्या ठिकाणी कुठलाही कोणाचं ऑब्जेक्शन नाही. अशी जागा महसुली प्रक्रिया पूर्ण करून परळी नगर परिषद ती जागा या ठिकाणी मराठा भवनासाठी देत आहे आणि ती जागा देण्यासाठी पूर्ण सहकार्य नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे साहेबांनी केलेलं आहे. मात्र काही विघ्नसंतोषी मंडळींना धनंजय मुंडे साहेबांच्या मार्फत ती मिळालेली जागा, नाथ प्रतिष्ठानच्या मार्फत केलेली मदत ही पाहत नाही आणि त्यांना या ठिकाणी कुठंतरी त्यांनी केविलवाणी प्रयत्न केलेला आहे. स्वतः जे काही तक्रार करतात ते दीपक देशमुख हे पूर्वी परळी नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष होते. मराठा समाजाचा नगराध्यक्ष असताना त्यांनी मराठा समाजाच्या मराठा भवनासाठी नगराध्यक्ष असताना कुठलीही जागा त्यांनी उपलब्ध करून दिली नाही. मात्र आज माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे साहेबांनी जागा उपलब्ध करून दिली. नगर परिषदेनं त्या ठिकाणी मग मराठा समाजासाठी या ठिकाणी मराठा भवन बांधण्याचं लेखी आश्वासन दिलं आणि ही जागा फसवलं, मराठा समाजाची फसवणूक केली. अरे कुठली फसवणूक केली? जी जागेचा कुठला वादच नाही, निर्विवाद जागा आहे आणि ती जागा महसुली प्रक्रिया पूर्ण तांत्रिक बाबीची पूर्तता करून त्या ठिकाणी मराठा भवन उभा होणार आहे. आणि मग मराठा समाजाची कुठली फसवणूक झाली? तिथं ताबा दिलेला आहे, फलक लावलेला आहे, तिथं बोर पाडण्यात येत आहे आणि त्या ठिकाणी कंपाऊंड मारून उद्यापासून त्या ठिकाणी मराठा समाजाच्या सामाजिक कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. मग कुठं फसवणूक झाली? फक्त या ठिकाणी राजकीय उद्देशाने या ठिकाणी माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख हे काही लोकांचं माथा भडकवण्याचं काम करतात. मी सर्वांना विनंती करणार आहे की या जागेचा कुठलाही वाद नाही, म्हणून कुणीही अशा विघ्नसंतोषी मंडळीच्या वल्गनेकडे लक्ष देऊ नये, ही नम्र विनंती.